कोकणात पावसाचा जोर वाढलेला आहे, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे। जनजीवनावर या मुसळधार पावसाचा परिणाम दिसून येतोय। जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर नदी सध्या धोक्याच्या पातळी ओलांडून 5.70 मीटरनं वाहते। तर धोक्याच्या पातळीपेक्षाही जराशी अधिक पातळी आहे ही, आणि खेड शहरातील काही भागांमध्ये पुराचं पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। मच्छी मार्केट आणि मटन मार्केट परिसरामध्ये अनेक दुकानं जी आहेत ती यामुळे पाण्याखाली गेली आहेत, तर तिसऱ्यांदा पुराचा धोका उत्पन्न झालाय। पुन्हा एकदा पावसाने मुसळधार सरी सुरू केलेल्या आहेत आणि आपण उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड या ठिकाणी जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर। माझ्या पाठीमागे जे तुम्ही पाहताय ते जगबुडी नदीचं पात्र आहे आणि जगबुडी नदीच्या पात्राने आता इशाराची पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे पुन्हा एकदा वाटचाल सुरू केली आहे। नदीपात्रामध्ये तब्बल 5.50 मिलीमीटरची पाण्याची पातळी आहे। या ठिकाणी तालुक्यामध्ये सातत्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे खेड शहराजवळील जो बंदर रोड आहे तो बंदर रोड पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे बंदर रोडवरची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला पोलिसांनी बॅरिगेड्स लावून या ठिकाणी बंदर रोडकडे जाणारी जी वाहतूक आहे ती बंद केलेली आहे आणि तालुक्यातलं शिरगाव धरण असेल, धरण क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। शिरगाव धरण 100% भरलं आहे। अनेक धरणं आता 60 ते 70% भरलेले आहे। ही एक दिलासादायक बातमी आहे। दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये साधारणपणे 200 मिलीमीटर पाऊस आजच्या तारखेपर्यंत हा जास्त झालेला आहे। त्यामुळे पावसाने देखील सरासरी ओलांडलेली आहे आता आणि मुसळधार पाऊस कोकणामध्ये सुरू आहे। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।